शून्य से विश्व का निर्माण की तर्ज पर लगभग 50 से अधिक शैक्षिक संस्थाओं को जगह जगह स्थापित करने वाले शिक्षण महर्षि कर्मयोगी डॉक्टर नाना साहब जाधव का जन्मदिवस रविवार 1 जनवरी को उत्साह और उमंग के साथ मनाया गया। कंधार तहसील के दिगरस गांव के गांधीनगर में संस्थाओं के शिक्षक, प्रोफेसर्स और कर्मचारी तथा जिले भर के विख्यात मान्यवरों ने डॉक्टर नाना साहब जाधव का जन्मदिवस पर अभिष्ट चिंतन किया। समूचे गांधीनगर में इस अभूतपूर्व समारोह से मानो दिव्य रोशनी फैल गई थी। एक गरीब परिवार के नाना साहब जाधव ने शिक्षा को लेकर खूब चिंतन किया। शिक्षा से मानव इंसान बनता है, लेकिन गरीबी और अज्ञानी लोगों तक शिक्षा की नहर अभी पहुंची ही नहीं थी। कई पीढ़ियां अज्ञान के अंधेरे में ही गुजर रही थी। हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय वसंतराव नाइक ने जिस तरह से किसानों सहित सभी के जीवन में हरियाली कर दी थी, उन्हीं के विचारों से प्रेरित होकर नांदेड़ और मराठवाड़ा क्षेत्र में डॉक्टर नाना साहब जाधव ने शिक्षा का प्रचार प्रसार करना ही अपने जीवन का लक्ष्य बना लिया। अपने गांव दिगरस में एक आश्रम स्कूल स्थापित कर उन्होंने शिक्षा का बीजारोपण किया था। आज कई वर्षों बाद उस नन्हे से पौधे का वटवृक्ष साकार हुआ है। रविवार 1 जनवरी यानी नए साल के पहले दिन पर जन्म पाने वाले डॉक्टर नाना साहब जाधव को अर्थात इस वटवृक्ष के निर्माता को जन्मदिवस की शुभकामनाएं दी। जिस परिवार ने उन्हें इतना बड़ा कार्य करने के लिए हमेशा बल दिया, अपने उस परिवार के साथ डॉक्टर नाना साहब जाधव ने केक काटकर जन्मदिवस मनाया। इस समय उनके सुपुत्र तथा नांदेड़ मनपा के पूर्व नगर सेवक श्रीनिवास जाधव सहित परिवार के नन्हे सदस्य और हजारों लोग उपस्थित थे। अपने जीवन में इतना बड़ा काम करने के बावजूद कर्मयोगी नाना साहब जाधव ने श्रेय नहीं लेते हुए मैं इस लायक ही नहीं, इन शब्दों में उपस्थित जन समुदाय को अपनी महानता का दर्शन करवाया। तो वहीं सेवादास शिक्षण संस्था के वटवृक्ष की शाखाओं के शिक्षक, विद्यार्थी और प्रोफेसर्स ने डॉक्टर नाना साहब जाधव के कार्य की सराहना करते हुए उन्हें जन्मदिवस पर बधाई दी। आमच्या संस्थेच्या या संकुलातील शिक्षक व शिक्षक गुरुजन वर्गांनी माझा एवढा मोठा सन्मान केला। कारण मी या सन्मानाच्या लायकीचा नाही, मी तुमच्यातलाच एक आहे। माणसाच्या जीवनामध्ये जन्माच्या आल्यानंतर त्याचं कर्तव्य पालन करायचं असतं आणि ते कर्तव्य पालन करत असताना ते आपण कुठल्या प्रकारचं कर्तव्य पालन करत आहोत, कशा प्रकारचं पालन करत आहोत याचं आपण मनन आणि चिंतन करून जीवनातील एक एक पाऊल करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्या प्रत्येक पावलाचं मोजमाप मूल्यमापन केलं पाहिजे। मी टाकलेलं पाऊल हे खरं आहे, माझ्या हिताचं आहे, लोकांच्या हिताचं आहे की कशाचं आहे याचं स्वतःचं मनस्वी विचार केला। मला जाणीव होती हा भाग अत्यंत दुर्गम भाग आहे, मागासलेला भाग आहे, बंजारा समाजाचा भाग आहे आणि या लोकांच्या मुलामुलींना जर या ठिकाणी शिक्षण द्यायचं असेल, त्यांना शिक्षणाबरोबरच राहण्याची आणि
जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, तरच हे विद्यार्थी शिकू शकतील, आणि तर शिकू शकणार नाही. ही खुणगाट माझ्या मनामध्ये आली आणि मी ती शासन दरबारी त्याचा ओघ केला. आणीबाणीचा काळ होता, त्यावेळेला त्या आणीबाणीच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी वेगवेगळ्या भागामध्ये, कोणी उसाच्या मळामध्ये, कोणी कारागृहामध्ये, कोणी नातेवाईकाच्या घरामध्ये लपून बसलेली होती. पण मला तेवढंच ज्ञान होतं आणि मी ते धाडस केलं आणि एका कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी माझ्या मनामध्ये आलं आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये मी या शाळेची मुहूर्तमेढ होण्याचा मी प्रयत्न केला. योगायोगाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेने मला त्यात यश मिळालं आणि आणीबाणीच्या काळामध्ये या शाळेची मान्यता मिळाली. त्याचे साक्षीदार चिंतेवार गुरुजी आहे. कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव साहेब यांचा 67वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त सेवादास परिवारातील सर्व सदस्य तसेच गांधीनगर येथील सर्व सदस्य, कारण गांधीनगर ही कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव साहेबांची जन्मभूमी आहे आणि खरं म्हणजे या जन्मभूमीमध्ये हे पहिल्यांदा वाढदिवस साजरा होत आहे. आत्तापर्यंतचे वाढदिवस नांदेडसारख्या शहरामध्ये झाली, पण हा वाढदिवस एक विशेष वाढदिवस आहे, कारण या वाढदिवस म्हणजे त्यांच्या जन्मभूमीमध्ये वाढदिवस होत असल्यामुळं आम्हा गांधीनगर येथील सर्व कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांना सार्थ अभिमान आणि आनंद आहे. खरं म्हणजे कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव हे शून्यातून विश्वनिर्मिती केलेली आहे, कारण शिक्षणाचा कसलाही वारसा नसताना शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोलाची कामगिरी केलेली आहे. आणि खरं म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होणं किंवा प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक होणं ह्याच्यामध्ये कुठली मोठेपणा नसतो, पण ज्या माणसाच्या मागं कसलाही वारसा नसताना शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण महर्षी होणं हे सर्वात मोठं काम आहे आणि हे काम साधारण माणसाचं शक्य नाही. म्हणून कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव साहेब हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वानं आपल्या स्वतः ते ग्रामीण भागात जन्म घेतला असल्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जे दुःख आहेत ते दुःख त्यांनी जवळून पाहिलेली आहेत. म्हणून त्यांनी पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये शाळा उभी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या पंखांना बळ देण्याचं काम कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव साहेबांनी केलेलं आहे. कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा दरवर्षी आम्ही 1 जानेवारी रोजी, जसं नवीन वर्षाची सुरुवात आम्ही 1 जानेवारीला करतो, नवीन वर्ष आम्ही साजरा करतो, त्याप्रमाणे हा अभिष्टचिंतन सोहळासुद्धा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने मन मोकळेपणाने हा आम्ही दरवर्षी सादर करत असतो. हा सोहळा एक व्यवस्थित कल्चरल कार्यक्रम घेऊन आम्ही दरवर्षी साजरा करतो. 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्ष, नवीन उत्साह, नवीन सर्व उमेदी अशा स्वरूपामध्ये असते आणि त्याच पिरियडमध्ये म्हणजे आजच आदरणीय नानासाहेब जाधव यांचा 1 जानेवारीला वाढदिवस असतो आणि या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या कलागुणापासून तर सर्व अगदी त्यांच्या एकूण वर्षभराच्या कार्याचा हे पाठीवर थाप मारण्याचा, स्तुतिसुमने गाण्याचा आदरणीय नानासाहेब जाधव हा त्या ठिकाणी आपलं कर्मचाऱ्याच्या वतीनं ते काम करतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचे गुणगान अशा स्वरूपात करतात. कर्मयोगी नानासाहेब जाधव साहेबांनी या वंचित लोकांना सर्वांना वाडी तांड्यांवर, वाडी वस्तीवर, तालुका प्लेस, जिल्हा प्लेस अशा सगळ्याच ठिकाणी शिक्षणाची दारे सगळ्यांसाठी खुली केली आणि सर्व गोरगरीब वंचित सगळ्यांसाठी शिक्षण घेण्याची मुभा करून दिली. म्हणून हा सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचा जो परिवार आहे, हा परिवार साहेबांचा वाढदिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरा करतो. साहेबांना उदंड आयुष्य लाभो, साहेबांना आरोग्य लाभो अशी शुभेच्छा मी देतो. नानासाहेबजी जाधव साहेब यांचा 67वा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या ठिकाणी या गांधीनगरीमध्ये, या नगरीमध्ये 1977 साली डॉक्टर नानासाहेब जाधव साहेब यांनी प्राथमिक आश्रमशाळेची मुहूर्तमेढ रोवून या शिक्षण क्षेत्राला सुरुवात करून 1984 साली नांदेड येथे
वरिष्ठ शिक्षणाची वसंतराव नाईक महाविद्यालयाची स्थापना करून या ठिकाणी ज्ञानाचा हा वटवृक्ष एवढा मोठा केलेला आहे की आज या ठिकाणी आपण पाहता पाहता हा वटवृक्ष इतका मोठा झालेला आहे की लहान मोठी अशा प्रकारची मिळून एकूण 50-55 शाखा संस्था अंतर्गत आज चालत आहेत. म्हणून मी या ठिकाणी गांधीनगर संकुलाच्या वतीनं मी या आदरणीय व्यक्तीच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मी असे नमूद करतो की डॉक्टर नानासाहेबजी जाधव साहेब यांना दीर्घायू लाभो, उत्तरोत्तर आम्हाला त्यांच्या सहवासामध्ये राहण्याचा चान्स संधी मिळो. नानासाहेबांचं योगदान हे खरंच त्यांना शिक्षण महर्षी असं म्हटलं जातं, तर हे एक अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांचं योगदान येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक पिढ्यांसाठी हे खरंच मार्गदर्शक ठरणार आहे. तेव्हा नानासाहेबांना हे जे काही काम आहे त्यांनी जे काही केलेलं आहे, खरंच त्यांना दलित मित्र पुरस्कार मिळालेला आहे, विविध पुरस्कार मिळालेले आहेत. तेव्हा या अभिष्ट चिंतनानिमित्त आम्हा सर्वांच्या वतीनं प्रमुखाच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कर्मवीर डॉक्टर नानासाहेब जाधव यांच्या सहकार्याने ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा आणण्याचं काम श्री नानासाहेब जाधव यांनी केलेलं आहे आणि विमुक्त भटक्या जातीसाठी शिक्षणामध्ये नानासाहेब जाधव यांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी डॉक्टर कर्मयोगी नानासाहेब जाधव यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक शाळेच्या वतीनं स्वागत करत आहोत. दौरान जन्म दिवस के अवसर पर बीड़ की सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण राधाताई सानप के कीर्तन का इस समय आयोजन किया गया था. उनके कीर्तन ने सभी को मंत्रमुग्ध कर दिया. राम कृष्ण है.